बघा, मी आधी पण सांगितलं आहे की भाजपची ताकद ही मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आधीपासून आहे. जसं चोपडाचा विषय सांगितलं तसं मुक्ताईनगर पण आपण बघितलं असेल. नेहमी मुक्ताईनगर विधानसभेमधनं मला 40 ते 50 हजाराचं लीड नेहमी राहिलेलं आहे. नाथभाऊ स्वतः भाजपकडनं गेले अनेक वर्ष तिथे आमदार म्हणून त्यांनी काम केलं. मधल्या काळात ते राष्ट्रवादीत गेले, नंतर शिंदे सेनेचे तिथे उमेदवार निवडून आले. पण आज आपण बघितलं की मागच्या विधानसभेमध्ये म्हणजे माझा विषय वगळता तिथल्या स्थानिक सगळ्या लोकांनी, भाजपच्या लोकांनी चंद्रकांत पाटलांना मदत केलेली आहे. आज भाजपची ताकद तिथे होती म्हणून त्यांना निवडून येण्यासाठी ही मदत झालेली आहे, ही नाकारता येत नाही. आणि ह्या निवडणुकीमध्ये पण माझा एवढाच प्रस्ताव होता की निम्मे जागा केल्या पाहिजे, पण त्यांनी तो प्रस्ताव घेतला नाही. आणि म्हणून मी जसं आधी सांगितलं की ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तर कार्यकर्त्यांचं जे हित ज्यामध्ये असेल तो निर्णय आम्हाला पण घेणं अपेक्षित असतो आणि त्यामुळे मी तो निर्णय घेतलेला आहे. स्थानिक लेवलवर सगळे कार्यकर्ते भाजप सोबतच आहे. खूप चांगल्या पद्धतीने काम करताय तिथे. आणि नेत्यांचा जो विषय राहिला तर आता जसं आम्ही पक्ष आहे, सगळे पक्षाचे एकमेकांशी संबंध असतात. त्याचा अर्थ असा नाही